नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओंकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. दिनांक 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल. पण लक्षात घ्या, सध्या नवीन जो नियम अंमलात आणलेला आहे, यामुळे ऑनलाईन अर्जामध्ये प्रायव्हेट शाळांच्या ऐवजी म्हणजेच इंग्रजी शाळांच्या ऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि झेडपीच्या म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा पाल्याच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही आर-टीचा फॉर्म भरलात म्हणजेच तुम्हाला कन्फर्म सक्तीनं प्रवेश घ्यावा लागेल का, यासारखे प्रश्न वारंवार आपल्या चॅनलवरती विचारले जात आहेत. तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. तर लक्षात घ्या, आर-टी प्रवेश प्रक्रिया अंतर्गत तुम्हाला सक्तीचा प्रवेश घेणं अशी कोणतीही अट कुठल्याही GR मध्ये देण्यात आली नाही आहे. तर यामध्ये आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज घेतले जातात आणि त्यानंतर लॉटरी पद्धती हिचा अवलंब केला जातो. जर शाळांमध्ये आर-टीच्या ज्या रिक्त जागा आहेत यांच्यानुसार जर अर्ज कमी आले तर सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो आणि जर विद्यार्थ्यांचे अर्ज जास्त आले तर सोडत पद्धतीचा अवलंब केला जातो. तर लक्षात घ्या, सर्वप्रथम निवड यादी पहिल्या राऊंडची घोषित केली जाते आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असतं आणि जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेला नाही तर तुमचा आपोआप तो प्रवेश रद्द केला जातो. तर लक्षात घ्या, आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तुम्हाला फक्त एकदाच अर्ज करता येतो. त्यामुळे जर तुम्ही राऊंडसाठी गेला नाही आहेत किंवा ॲडमिशन तुम्ही कन्फर्म केलं नाहीत किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेला नाही आहेत तर तुमचा अर्ज रद्द करण्यात येतो. तर अशा प्रकारे ही आर-टी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे अनेक पालकांकडून हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे आजची ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशा प्रकारे आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्याच आहेत. इतर व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.